हॅलो, कशात आय होप छानच असाल. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते. तर आजचा आहे संडे स्पेशल असा ब्लॉग. तर बघा, आज होता संडे आणि त्यामुळे आज घरी होता पावभाजीचा बेत. तर सकाळपासूनच जी घरी घाई आहे तर ती चालूच होती. तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा तर जो संडेच्या रुटीनचा व्हिडिओ आहे तर तो शेअर करावा. तर बघा, बायकांची जी कामं आहेत तर तो संडे असो किंवा मंडे असो, नॉर्मली जी रोजची कामं आहेत तर ती करावीच लागतात आणि घरातली जी कामं तर ती काही चुकत नाहीत. तर माझंसुद्धा तसंच खायचं होतं. तर मी इथं पावभाजीची जी आहे तर ती तयारी करत होते. तर त्याचीसुद्धा रेसिपी मी लवकरच चॅनलवर शेअर करणार आहे, की आपण घरच्या घरी हॉटेलसारखे पावभाजी कशा पद्धतीने करू शकतो. तर त्यासाठी काही त्याच्या टिप्स आहेत तर त्या लगेच लवकरच सांगेन मी. तर इथे बघा, आता जी पेस्ट वगैरे मला करायची होती तर त्यासाठी मी इथं पेस्ट करत होते. आणि जे मला एक्स्ट्राचं सामान लागणार होतं किंवा मसाले वगैरे तर मी ते सगळं कौस्तुभला सांगत होते, कारण तो आज घरी होता म्हणून. आणि नॉर्मली त्यालाच घरामध्ये जे आहे तर ती खूप सारी पावभाजी जी आहे तर ते आवडत असते. तर असंच काहीचं जे रुटीन होतं तर ते म्हटलं की तुमच्यासोबत शेअर करावं. तर हे नॉर्मली ठरलेलं नसतं, कारण सुट्टीला आम्ही शक्यतो गावी जातो. खूप दिवस तिथे नसतो. शनिवार रविवार जर असला तर गावीच जातो, कारण मुलंसुद्धा इकडे खूप सारी वैतागतात आणि 1-2 दिवस जरा बाहेर नेलं तर तीसुद्धा रिलॅक्स होतात यासाठी. सो आता मी छान अशी जी आहे तर ती रेसिपी करणार आहे. चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि यामध्ये आता क्लिनिंगचं जे रुटीन आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते की संडेला. तर बघा, दर संडेला तर आपण क्लिनिंग करत नाही, पण महिन्यातला एखाद्या संडेला तुम्ही ठरवू शकता की कशा पद्धतीने आपण क्लिनिंग करू शकतो यासाठी. तर बघा, आता भाजी बऱ्यापैकी आहे तर ती मी अगोदरच शिजवून घेतली होती. कुकर गारा झाल्यानंतर अशा पद्धतीने मॅशरने जी आहे तर ती बारीक करून घेतली होती. तर बघा, आज होती कौस्तुभला सुट्टी आणि त्याच्या चालल्या होत्या माझ्यासोबत ज्या आहे तर त्या गप्पा. आणि त्याला असं झालं होतं की मी कधी एकदाची पावभाजी खाईन, यासाठी त्याची जी लगबग आहे किंवा किचनमधली जी गडबड आहे किंवा किचनमधली कामं तर तो मला थोडीफार करू लागत होता. तर इथे मी आता भाजीला देणार आहे फोडणी. तर छान असं आता आपण ते मॅशरने बारीक करणार आहोत. तर बघा, मिक्सरला जर बारीक केलं तर पावभाजीला हवी तशी टेस्ट जी आहे तर ती येत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तर ते करू शकता. आणि यामध्ये कलर येण्यासाठी एक्स्ट्राचा जो फूड कलर आहे तर तो न घालता तुम्ही यामध्ये गाजर आणि आपलं जे बीट आहे तर ते घालायचं आहे. त्याने भाजीला टेस्टसुद्धा गाजराने खूप छान येते. आणि त्याचा जे कलर जो आहे तर तो बीटाने खूप छान असा जो कलर आहे तर तो त्याला येतो. तर आता बरंचसं जे आहे तर ते सगळं टाकून झाल्यानंतर मी आता इथे भाजी फोडणी देऊन झाल्यानंतर करणार होते पुढचं काम. तर कौस्तुभसुद्धा तिथेच होता की त्याला सुद्धा मला घरकामात तर मदत करत असतो. तर बघा, त्याला जर सुट्टी असली आणि एक्स्ट्राचा अभ्यास नसला, त्याचा जर अभ्यास वगैरे उरकला तर तो नॉर्मली मला घरात बऱ्याचशा कामाला मदत करत असतो. म्हणजेच की मी त्याला सवय लावून अगोदरच घेतलेली आहे घर झाडायचं, किंवा मग पाण्याची बॉटल वगैरे भरून ठेवायला, किंवा मग दीदीचं तिला खायला वगैरे द्यायला, तिला पाणी प्यायला, त्याच्या कपड्यांच्या घड्या घालून ठेवायला. तर ह्या अशा ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत तर तो बऱ्याचशा त्या करत असतो. तर बघा, अजून स्वयंपाक काय झालेला नव्हता म्हणून किचन वाट्यावर जो आहे तर तो पसारा सगळा तसाच होता. तर रात्रीची भांडी घासलेली होती तर ती सकाळी लावली नव्हती. तर नाश्ता वगैरे केल्यानंतर मी रोज लावत असते, पण नॉर्मली आज डबे वगैरे काय नव्हतं. संडे म्हटल्यावर जरा निवांत असतं. तर त्यामुळे ती भांडी जी आहे तर ती बराच वेळ तशीच होती. तर त्यानंतर मी आता घेतली होती ती भांडी लावायला. आणि इथं तुम्ही बघू शकता कौस्तुभ जो आहे तर तो सुद्धा भांडी लावायला आलेला आहे. तो मला असंच छोट्या मोठ्या कामात जे आहे तर ती मदत करत असतो. तर मीही त्याला म्हणजे नाही का तशी सवय लावून ठेवली. जर आपण कधी आजारी पडलो किंवा मग बाय चान्स जर कुठे जायची वेळ आली तर त्याला ॲटलिस्ट स्वतःचं भांडं उचलून ठेवायला किंवा मग स्वतःचं स्वतः घेऊन खायला इतपत त्याला यायला हवं. तर यासाठी जी आहे तर ती ही सवय मी लावण्याचा त्याला प्रयत्न करत असते. तर नॉर्मली बरेचसे जण म्हणते ना, ते इतका छोटा मुलगा आणि त्याला कामं सांगते का? पण मला तरी असं वाटतं, मुलगा असो किंवा मुलगी, त्यांची जी कामं आहेत तर ती पर्सनली त्यांनी करायलाच हवीत. सो माझं तरी असं मत आहे. तर ते सगळं झाल्यानंतर आता पुढचं काम जे आहे तर ते चालू ठेवणार होते. तर इथं बघा, आता मी त्याला म्हटलं की थोडेच राहिलेत, मी लावते तू जा म्हणून. तर तो आता गेला होता दीदीकडे
आणि तिचं चाललं होतं टी व्ही बघायचं काम. तर बघा तिचा सकाळचा वेळ आणि संध्याकाळचा जो इव्हिनिंगचा वेळ असतो तर तो बऱ्यापैकी ठरलेलाच असतो. ती तेवढ्या वेळात जे आहे तर तिचे फेवरेटवालं कार्टून लागतं, तर ती तेवढ्या वेळ तिचं जे कार्टून आहे तर ते बघते. तर इथे बघा आता जी आपण पेस्ट करून घेतली होती तर ती अशा पद्धतीने जे आहे तर ते तेलात फ्राय करून झालेलं आहे. तर यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट आणि कांद्याची जी पेस्ट आहे तर ती केलेली आहे आणि ती पहिल्यांदा तेल टाकून त्यामध्ये थोडीशी आपली परतून घेतली आणि त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे अमूल बटर. तर तुम्ही या ठिकाणी तेल न टाकता डायरेक्ट अमूल बटर जे आहे तर ते सुद्धा वापरू शकता, काय हरकत नाही आहे. तर ती आपल्याला चांगली तेल सुटेपर्यंत किंवा लाल होईपर्यंत या पद्धतीने होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर त्यानंतर मी यामध्ये फक्त लाल मिरची पावडर टाकणार आहे. तरी ही तुमच्या तिखटानुसार तुम्ही टाकू शकता की तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजाने. आणि त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे, कारण मी जेव्हा भाज्या शिजवल्या होत्या तर तेव्हाच त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेली होती. तर यानंतर यामध्ये फक्त टाकायचं आहे पावभाजी मसाला आणि चिमूटभर मीठ, की जेणेकरून जे कांद्याची पेस्ट केली होती आपण तर त्याला टेस्ट येण्यासाठी. तर अशा पद्धतीने जो आहे तर तो आपला ग्रेव्ही किंवा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे मॅश केलेल्या भाज्या होत्या तर त्या यामध्ये ओतून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली जी पावभाजी आहे तर साधी सोपी आणि पटकन होणारी किंवा एक्स्ट्राचं काही त्यात जास्त टाकायला लागणारी पावभाजी म्हणायला काय हरकत नाही आहे. तर ती झालेली आहे तयार. तर बघा रोजच्या भाज्या खाऊन मुलंसुद्धा वैतागतात आणि ज्या बऱ्याचशा भाज्या आहेत तर त्या मुलं खात नाही. तर आमचा कौस्तुभ गाजर, बीट, सिमला मिर्च ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या शक्यतो खात नाही. तर त्या द्यायच्या कशा? कारण प्रत्येक भाजीत काही ना काही असतंच, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आपण जे म्हणतो खनिजे, तर ते बऱ्याचशा भाज्यांमध्ये असतात आणि मुलं खात नाहीत. तर तुम्ही जर अशा पद्धतीने दिलं किंवा थालीपीठं करून जरी दिले तर त्यामध्ये सुद्धा मुलं खातात. तर थालीपीठाची सुद्धा एकदा रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, संडेचा स्पेशल. तर बघा रोज तर डबे असतात, त्यामुळे हे जे आहे तर ते रोज करायला जमत नाही. ते जर केलं तर फक्त संडेलाच. सो हा व्लॉग किंवा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. तर बऱ्यापैकी जी आहे तर ती भाजी मी आता ठेवली होती थोडा वेळ वाफळून देण्यासाठी. तर त्यानंतर इथे होते खूप सारे भांडे. आता स्वयंपाक म्हटलं तर भांडे आता तर सकाळी चहाचे आणि आता जे स्वयंपाकाचे होते तर ते भांडे. तर मगाशी भांडे लावून झाले तर म्हटलं आता ते भांडे जे आहे तर ते वॉश करून ठेवावा. तर लगेच जास्त वेळ न घालवता मी लगेच त्याच्यासाठी लागले होते. तर बघा तुम्ही जर अशा पद्धतीने काम मॅनेज केलं तर तुमचा किचनमधला वेळ जो आहे तर तो पटकन उरकतो आणि तुम्हाला स्वतःसाठी द्यायला वेळ भेटतो. तर नॉर्मली काही काही बायका काय करतात किंवा काही काही जणी एक काम केलं की जरा बसतात की नंतर करू नंतर करू. तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमचं मॅनेजमेंट ठेवलं तर नॉर्मली काय होतं की आपल्यासाठी द्यायला वेळ भेटत नाही, सगळा दिवस कामामध्ये जातो असं वाटायला लागतं. तर बघा खूप दिवस झाले होते आता पडदे वगैरे जे कर्टन आहेत तर ते धुतले नव्हते किंवा वॉश केले नव्हते. तर म्हटलं की आता जर आहे वेळ, पाऊस पण आता जरा कमी झाले बऱ्यापैकी. तर त्यामुळे मी आज काय केलं, जे पडदे आहेत तर ते सगळे पडदे काढले होते आणि ते टाकणार होते आता वॉश करायला. तर ते होईपर्यंत मुलांनी चहा बिस्किट जे आहे तर ते खाऊन सगळ्या घरामध्ये कचरा केला होता. आणि पावभाजीसाठी वाटाणे आणलेले तर त्या वाटाण्याचा सुद्धा कचरा तसाच होता. आणि सोप्यावरचा सुद्धा सकाळी जरी उरकला सोपा तरी जर कौस्तुभ आणि माऊ जर असले तर तो अर्धा एक तासच खूप होतो. घरचे आवरलेलं आहे तर ते नीट बघायला किंवा दिसायला. तर इथे बघा दोघंजणी खेळत होते तर त्यांची सारखे भांडणं होत असतात. तर तिचं दादाचं काय झालं की ती लगेच मला सांगायला येते. सो माझं चाललं होतं इथं पटपट आवरायचं काम, कारण नंतर तिला झोपवायचं होतं आणि खूप सारी जी बाकीची कामं आहेत तर ती पेंडिंग होती. कारण संडेच्या दिवशी जर मी घरी असेल तर अशा पद्धतीने घराची छोटी मोठी जी आपण क्लिनिंग म्हणतो तर ती होत असते. कारण एकदाच जर सगळं क्लीन करायला काढलं तर मला जमत नाही, किंवा लहान मुलं असली तर शक्यतो प्रत्येकीला हे जमतच नाही. त्यांना जर घ्यायला कोण असेल तर ठीक आहे आपण करू शकतो, पण ज्यांच्या घरी जर कोणीच घ्यायला नसेल मुलांना तर प्रत्येकीच्या घरी मला वाटतं की असंच होत असेल. तर माझ्या बाबतीतसुद्धा तसंच होतं नॉर्मली. तर बघा आपण काय करतो, 10-15 मिनटाचा व्हिडिओ बघतो आणि नंतर त्यांना गेस करतो किंवा हे असे तसे. तर तुम्ही तुमच्या घरी जसं असतं तसंसुद्धा जे व्लॉगर असतात तर त्यांच्या बाबतीतसुद्धा घडत असतं किंवा त्यांच्या घरीसुद्धा तसंच काहीचं असतं. तुम्ही 10-15च्या व्हिडिओवरून त्यांना कमेंट्स करता किंवा जजेस करता, तर ह्या गोष्टी तुम्ही विचार करून करत जा
की ते सुद्धा एवढं सगळं करून, एवढं सगळं टाईम मॅनेजमेंट करून त्यांच्या आवडीसाठी किंवा त्यांना आवडतं म्हणून त्या गोष्टी करतात. तर यासाठी सुद्धा तर बघा आता ते सगळं झाल्यानंतर तो एक दुसरा विषय झाला, कारण बऱ्याचशा कमेंट्स येतात. तर त्या म्हटलं की त्याचासुद्धा रिप्लाय देण्यापेक्षा नाही का, कमेंट्सला रिप्लाय देण्यापेक्षा आपण जो व्हिडिओ करतो तर त्या व्हिडिओ थ्रू आपण त्याला कमेंट्स करायला काय हरकत आहे. तर बऱ्यापैकी माझं घर आवरून झालं होतं आणि हे दोघं जण जे आहे तर ते गॅलरीत खेळायचं काम चाललं होतं. तर म्हटलं आता घर झाडून घेतलंच आहे तर मी आता लगेच पुसूनसुद्धा घेणार होते, कारण नंतर जर परत माऊ जर झोपली तर मग मला माझ्यासाठी वेळ देता येतो, कारण ती जोपर्यंत जागी आहे तर मी तोपर्यंतच घर जे आहे तर ते आवरायचं काम करत असते. कारण मग ती झोपते तर फक्त अर्धा किंवा 1 तास, नॉर्मली त्याच्यावरती झोपत नाही. आणि तेवढ्यामध्येच माझा व्हिडिओ शूट किंवा मग व्हिडिओ शूट केलेलं असलं ते एडिट करायचं, त्याला व्हॉईस ओव्हर द्यायचा, ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी दुपारी करत असते. कारण कौस्तुभसुद्धा फुल डे स्कूलला जातो, माझे मिस्टरसुद्धा ऑफिसला जातात आणि घरी फक्त मी आणि माऊच असते. आणि ती एकदा उठली तर ती कोणाचंच ऐकत नाही. खूप सारा पसारा किंवा तिचे लाड, तिला हे पाहिजे ते पाहिजे खायचं, त्याच्यातच माझा सगळा जो वेळ आहे तर तो त्यामध्येच जातो. तर त्यामुळे ती जेव्हा झोपेन तर तेव्हाच ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायला, किंवा मग व्हिडिओ शूट जे असतात किंवा इन्स्टा पेजवर रील्स वगैरे असतात माझे तर ते ती झोपल्यानंतरच जेवढा वेळ भेटतो तर तेवढ्या वेळामध्ये मी ते करत असते. जर तुम्ही बघितले नसेल तर माझ्या इन्स्टा आय-डीवर जाऊन नक्की चेक करा. तर बऱ्यापैकी जी आहे तर ती फरशी माझी आता क्लीन करून झालेली आहे. तर बघा फरशी पुसतानाच मी जो टी-व्ही युनिटचा खालचा भाग आहे तर तो रोज या पद्धतीने पुसून घेत असते, की जेणेकरून एक्स्ट्राची जी क्लिनिंग आहे तर ती मला करावी लागणार नाही. आणि जर त्याचा वरचा जो बोर्ड आहे तर तो व्हाईट कलरचा आहे आणि मऊ काही खाल्लं वगैरे असली किंवा खात वगैरे जरी असली तर तिथं जाऊन बसते किंवा हात वगैरे लावते तर ते खूप सारं चिकट आणि तेलकट होतं. तर फरशी पुसताना रोज मी अशा पद्धतीने ते पुसून घेत असते, की जेणेकरून ते छान राहीन आणि स्वच्छसुद्धा दिसेल आणि जास्त डीप क्लिनिंगसुद्धा करावी लागत नाही. तुम्ही जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याला जास्त डीप क्लिनिंग अजिबात करावी लागत नाही. तर आता फायनली जे आहे तर ती फरशी पुसून झालेली होती आणि पावभाजीसुद्धा तयार होती. तर भांडे वगैरेसुद्धा माझे घासून झालेले होते. आता जेवण झाल्यानंतर जो आहे तर तो किचन ओटा क्लीन करून घेईन. तर काहीसं अशा पद्धतीचं माझं संडेचं रुटीन राहतं. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगाल अजिबात विसरू नका. आणि आता घेतलेले आहेत पाव गरम करून, तर अगोदर कौस्तुभला आणि माऊला देते, की जेणेकरून ते एका जागेवर शांत बसून टी व्ही बघून ते त्यांचं एन्जॉय करतील. तर तोपर्यंत मी माझी डिश रेडी करते. सो चला तर भेटूयात आता पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.